नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राचा आवडता नाश्ता कांदे पोहे। हा पदार्थ अगदी झटपट होणारा आणि पौष्टिक असल्यामुळे प्रत्येक घरामध्ये केला जातो। या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहात अगदी सोप्या टिप्स आणि ट्रिक्स ज्यामुळे पोहे खूप मऊ आणि लुसलुशीत होतात। मी इथे मोठ्या 2 वाट्या पोहे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने धुतलेले आहेत। अगदी हलक्या हाताने धुवायचे आहेत। मी 2दा पोहे धुवून घेते आणि नंतर 5 मिनिटे झाकून ठेवून घेऊयात। तर लोखंडी कढईमध्ये मी पोहे करायला घेतलेत, कारण लोखंडी कढईमध्ये पोहे छान होतात, चिकटत नाहीत। ही ट्रिक्स महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा। कधीही पोहे करताना लोखंडी कढई किंवा तवा वापरा। ॲल्युमिनियमची कढई असेल तर त्यामध्ये पोहे परतताना थोडेसे चिकटतात आणि लोखंडी कढईत छानपैकी परतून निघतात। तर इथे मी गरम तेलामध्ये सुरुवातीला शेंगदाणे तळून घेतलेले आहेत। तळून घेतलेले शेंगदाणे वरून पोह्यावर टाकल्यानंतर खूप छान लागतात। आता याच तेलामध्ये आपण फोडणीसाठी थोडंसं जिरे टाकणार आहोत आणि 4-5 हिरव्या मिरच्या चिरलेल्या आहेत त्या टाकणार आहोत। हिरवी मिरची आधी तेलामध्ये टाकल्यानंतर पोह्याला चव येते। यानंतर आपण कढीपत्ता टाकूयात आणि बारीक चिरलेला कांदा। पोहे बनवणे म्हणजे खूप सोपी रेसिपी आहे, हे बरोबर आहे, परंतु ती ज्या पद्धतीने तुम्ही बनवताय त्याच्यावरून त्याची चव कळते। आता याच्यामध्ये मी थोडंसं हिंग टाकलेलं आहे, यामुळे थोडी चव येते। थोडी हळद टाकूया। आता कांदा छान ब्राऊन झालेला आहे। आता यामध्ये मी महत्त्वाची एक ट्रिक सांगते, ती म्हणजे तेलामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि लिंबू पिळायचं। यामुळं पोहे खूप सुंदर छान लागतात आणि पोह्याला कलर येतो। तर ही महत्त्वाची ट्रिक आहे जी मी पोह्यामध्ये वापरते आणि यामुळे माझे पोहे सर्वांनाच खूप आवडतात। अगदी पाहुणे आले तरीसुद्धा त्यांनाही खूप आवडतात। याच्यानंतर आपण भिजवलेले पोहे टाकणार आहोत। पोहे भिजवल्यानंतर सुरुवातीला ते हाताने असे मोकळे करून घ्यायचे आणि मगच टाकायचे, म्हणजे ते व्यवस्थित परतले जातात, मोकळे मोकळे होतात। आणि पोहे परतताना नेहमी हलक्या हाताने व्यवस्थित परतून घ्यायचे। लोखंडी कढईमुळे पोहे खाली चिकटत नाहीत, उलट ते व्यवस्थित सगळे भाजले जातात, परतले जातात। आता यामध्ये आपण टाकूया थोडंसं चवीपुरतं मीठ, तुमच्या अंदाजाने तुम्ही टाका। थोडंसं पाणी शिंपडायचं, कारण काय होतं, काय वेळी खाली पोहे चिकटलेले असले तर ते पण निघून जातात आणि छानपैकी पोहे सॉफ्ट होतात। वरून कोथिंबीर पेरूयात आणि असे छानपैकी पोहे परतून झालेले आहेत। माझ्या मुलाचा आवडता पदार्थ, आवडता म्हणजे अगदी खूप आवडता, म्हणजे पोहे नाश्त्याला काय करायचं म्हटलं तर पोह्याशिवाय तो काही मागत नाही। तर अशा पद्धतीने मी हे पोहे बनवलेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।